प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये सायलीने सगळ्यांसाठी पन्हं बनवून आणलेलं आहे. त्यामुळे कल्पनाताई खूपच खुश होतात आणि अर्जुन म्हणतो, बायको एवढं छान पन्हं, खूप छान झालं. नंतर प्रिया इकडे विचारच करत असते अधिराजचा. तेव्हा चैतन्य येतो आणि चैतन्य म्हणतो, वा वहिनी, पन्हं आणि ग्लास उचलून घेतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय रे चैतन्य, जेव्हा आमच्या घरात काही पण चांगलं बनतं लगेच तुला वास येतो आणि खायला येतोस तू. इकडे सायली म्हणत असतात, ओ त्यांना बोका वगैरे नाही म्हणायचं. आपल्या घरात जे काही बनतं ना ते सगळं त्यांच्या आवडीचं बनतं, त्यामुळे तुम्ही त्यांना असं नाही बोलायचं. कल्पना पण म्हणत असते, हा माझा सगळ्यात लाडका मुलगा आहे अर्जुन, आणि तू खोडकर आहेस, त्यामुळे तू ना त्याला काही बोलूच नको. अर्जुन म्हणतो, अरे बापरे चैतन्य, माझ्या आधी तूच माझ्या घरच्यांची मने जिंकून घेतली. चैतन्य म्हणत असतो, हो अरे हे बघ, किचनवर सगळं राज्य माझ्या मावशी आणि सायली वहिनीचं आहे, त्यामुळे मी तुझं काही ऐकणार नाही. मी रोज इथे येणार आणि चांगले चांगले पदार्थ खाऊनच जाणार. इकडे नागराज आणि महिपत बसलेले असतात. तेव्हा महिपतने सचिनला कॉल केला आहे. एका मगमध्ये फोन ठेवून बोलतोय आणि म्हणतो, दीक्षित तू खूप छान काम केलं, आमच्यासाठी वकील शोधलात. आता सांग बरं तुझं काय काम करायचं. सचिन म्हणत असतो, मला असं वाटतंय तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करणारच. महिपत म्हणतो, बघ आला आला मेन मुद्द्यावर. दीक्षित असं काहीतरी बोलायचं होतं. हे बघ, तू जे कर्ज घेतलेलं आहे ना, ते कर्ज कुणाकडून घेतलं त्याचं नाव सांग आणि ते कर्ज फिटलं म्हणून समज. इकडे सचिन खूप खुश होतो आणि म्हणतो, थँक्यू अण्णा, कारण मला माझं असं जवळचं आता कुणीच राहिलं नाही आहे, त्यामुळे तुम्हीच एकमेव आहात. आणि नागराज पण बोलतो, म्हणतो, सचिन अरे मी तुला खूप चांगला ओळखतो आणि महिपत तुझं कर्ज फेडेल, पण तू आमच्यासाठी वकील शोधला ते खूप छान केलं. आता आम्ही लवकरच बाहेर येऊ शकतो तुझ्यामुळे. सचिन म्हणत असतं, तुम्ही दोघेही काहीही काळजी करू नका, आणि मी एवढा चांगला वकील विश्वसनीय शोधला आहे की तो विश्वासघात करूच शकत नाही. साक्षीला थोडा डाऊट येत असतो सचिनच्या आणि महिपतच्या बोलण्यावर. आता नागराज आणि महिपत बाहेर आल्यावर प्रियाचं काही खरं नाहीये हे मात्र निश्चित. नंतर अर्जुन आणि सगळेजण पन्हं घेत असतात. तेव्हा विमल येते आणि म्हणते, अस्मिताताईला पन्हं नेऊन देते. तेव्हा चैतन्य म्हणत असतो, विमलताई द्या, मी नेतो अस्मिताताईला पन्हं, कारण मला तेवढंच बाळासोबत खेळता येईल. आणि तेवढ्यातच प्रिया, कल्पनाताई आणि विमल जात असतात. तेव्हा प्रियाचा धक्का कल्पनाताईला लागतो आणि कल्पनाताईचा धक्का विमलला लागतो. आणि प्रियाने एवढं वाढवून ठेवलं हे प्रकरण. खूप चिडते त्या विमलवर आणि म्हणते, काय विमलताई, तुम्ही मला मुद्दाम धक्का मारला आणि असं का केलं. कल्पनाताई म्हणतात, अगं प्रिया, त्यामध्ये एवढं काय, तू काय एवढं चिडतीये. आणि विमल पण म्हणत असते, अहो माझा धक्का नाही लागला, मी तर माझी चालले होते, तुमचाच मला धक्का लागला. आणि त्या खूप मोठ्याने बोलत असतात. तेव्हा अर्जुन ओरडतो आणि म्हणतो, विमलताई तुम्ही शांत व्हा, आणि प्रिया तू तर बोलूच नको ग, तू नेहमी अशीच वाद घालत असते. त्या अर्जुनच्या बोलण्याचा विमलला एवढा राग येतो आणि तिला रडायलाच येतं डायरेक्ट. तेव्हा कल्पना म्हणत असते, प्रिया तू उगाचच तिला हे करतेस ग, नेहमी ती किती काम करते या घरासाठी, सतत बिचारी याच्या त्याच्या मनाचं ही करत असते. तेव्हा विमलच्या डोळ्यात अगदी पाणी येतं आणि विमल तिथून जायला निघते. तेव्हा सायलीला ती समजतं आणि सायली तिच्या मागे जाते आणि म्हणते, विमलताई, ती म्हणते, माझ्यावर दादा किती चिडले ना सायलीताई. तेव्हा सायली म्हणते, अहो त्यांचं काय मनावर घेता, खूप आवाज होत होता मोठ्याने म्हणून ते चिडले. सगळ्यांना माहिती आहे हे घर फक्त तुमच्यामुळे उभं आहे, तुम्ही सगळ्यांसाठी किती करता, त्यामुळे विमलताई एवढं मनाला लावून घेऊ नका, काहीच नाही झालंय. धक्का तर लागलाय प्रियाला, आणि प्रिया कशी आहे हे सगळ्यांना माहीत आहे. विमल तिचे डोळे पुसते. तेवढ्यातच सायलीला आठवतं, ते पाण्याचे ग्लास आणायला जाते. तेव्हा प्रिया अधिराजसोबत मेसेजवर बोलत असते आणि गालातल्या गालात हसते, काय तिला अगदी प्रेमच झालंय अधिराजवर असं. नंतर सायलीच्या ते लक्षात येतं आणि म्हणते, किती विचित्र बाई आहे ही, एवढूशा गोष्टीचा एवढा इश्यू केला आणि आता मस्त मेसेजवर बोलत बसली, आणि ते पण लग्न झालेलं असताना अनोळखी माणसासोबत. हे जरा विचित्र दाखवलं आहे आणि सायलीला पण हे सगळं विचित्र वाटतंय, पण अर्जुनच्या सांगण्यावरून ती ते करतीये आता. नंतर प्रिया खूप खुश होते आणि हसायला लागते मोठ्याने. आणि तेवढ्यातच अश्विन येतो
आणि म्हणते, अरे अश्विन तू आला. आणि लगेच त्याची एवढे छान पद्धतीने चौकशी करत असते, त्याचा घाम वगैरे पुसते पदराने आणि म्हणते तुला कॉफी बनवून आणू का. जास्त पेशंट होते का रे अश्विन, खूप थकल्यासारखा वाटतोय. अश्विन म्हणतो, अगं पण तू काय एवढी चौकशी करते आज. हो होते थोडे पेशंट. नंतर कल्पनाताई म्हणतात, काय काय मेळ काय आहे हिचा, ही खूपच छान वागते आज सगळ्यांसोबत आणि अश्विन सोबत तर. नंतर अर्जुन म्हणतो, मम्मा तिला ना अश्विनकडून काहीतरी काम करून घ्यायचं असेल म्हणून ती तसं वागते. आणि अश्विन पण तिला हा क्वेश्चन विचारतो, तू एवढं चांगली का वागते आज. प्रिया म्हणत असते, अरे तसं नाही, पण तू मला थकल्यासारखा वाटला म्हणून विचारलं. आणि तो म्हणतो, अगं तुझ्या या एवढ्या प्रेमाच्या बोलण्याने माझा थकवा निघून गेला. आणि तिला पण मनातून असं हसू येत असतं की मी कशी फसवते सगळ्यांना. अश्विन तर अगदी फसतो माझ्या नेहमीच्या बोलण्याला. आणि सायली चिडून रूममध्ये निघून जाते. तेव्हा अर्जुन तिच्या मागे जातो आणि म्हणतो, बायको बायको. पण ती विमलवर चिडल्यामुळे सायलीला त्याचा राग आला आहे. आणि नंतर सायली म्हणते, तुम्ही उगाचच ते प्रियाला नाटक करायला अधिराज भाऊजींना पाठवताय. तिकडे अधिराज भाऊजींच्या मिठीमध्ये तिला बघायचं, घरी आल्याच्या नंतर अश्विन भाऊजी सोबत गोड गोड वागणं तिचं. मला हे सगळं बघवत नाही. मी एवढे कठोर काळजाची नाही आहे हो, त्यामुळे मला ना हे सगळं सहन होत नाहीये आता. आपण अश्विन भाऊजीला एवढं फसवतोय, प्रिया तर आहेच नालायक, पण तुम्ही हे सगळं विचित्र करताय. अर्जुन आता म्हणतो, आता हे प्रियाचा राग माझ्यावर निघणार. आता सायली कधी बोलेल माझ्यासोबत. सायली किचनमध्ये येते तेव्हा पण तो तिच्या मागे येतो आणि बायको बायको करतच असतो. सायली काही बोलत नाहीये सध्या. नंतर अश्विन प्रियाला म्हणतो, प्रिया तुझं आजची कॉफी पण खूप छान झाली होती आणि तू एवढी काळजी करते माझी तर मला खूप छान वाटतंय. अर्जुनचे ते बघून डोळ्यात पाणी येतं आल्याचं नाटक करतो आणि हसायला लागतो की ही प्रिया किती फसवतीये सगळ्यांना. आणि हिचं हे नाटक कुणाच्याच लक्षात पण येत नाही. आणि परत सायलीकडे जातो आणि सायलीला तो समजावत असतो, सायली काय झालंय, आपण जे हे करतोय ना ते काहीतरी विचार करून करतोय, त्यामुळे तू एवढी चिडू नकोस ना. पण ती म्हणते, अहो पण ही प्रिया बघा ना कशी त्या अश्विन भाऊजी सोबत फसवतीये सगळ्यांना. आणि मला हे सगळं आता विचित्र वाटतंय. पण अर्जुन म्हणतो, बायको काही दिवस आपल्याला हे सुरूच ठेवावं लागेल, तेव्हाच अश्विनला तिचं खरं रूप कळेल ना. अश्विन तिच्या रूममध्ये असतो तेव्हा प्रिया सांगते, अरे अश्विन मला ना जॉब लागलीये, माझं फॅशन डिझायनिंग झालं होतं, एक अधिराज फॅशन म्हणून कंपनी आहे तिथून मला जॉईनिंग लेटर आलंय. तेव्हा अश्विन खूप खुश होतो आणि म्हणतो, काय. आणि तिला मिठीत घेतो आणि म्हणतो, वा तुझ्या कामाची पावती तुला आज मिळालीच. नंतर शांताबाईच्या घरचा सीन घेतला आहे. एक माणूस सगळ्यांना सांगत असतो, हे बघा शांताबाईच्या दारी अतिक्रमणाची नोटीस लागली आहे, हे घर पडणार आता. तेव्हा एक बाई अर्जुनने ठेवलेला आहे तिला, ती त्या नोटीसचा फोटो पाठवते आणि त्याला कॉल करून सांगते, म्हणजे वकील साहेब मी तुम्हाला तो फोटो पाठवलाय, शांताबाईच्या घरासमोर नोटीस लागली आहे आणि त्यांचं घर पाडणार म्हणे. आता बघा काय करायचं ते, शांताबाईला कळवा, नाहीतर त्या खूप वाईट वाटेल त्यांना की आपण आधी त्यांना सांगितलं नाही ते. अर्जुन म्हणत असतो, हो हो सांगतो मी त्यांना, पण जे काय होईल ते आता मी बघतो पुढचं, तुम्ही काही लोड घेऊ नका. तेव्हा सायलीला पण कळतं. सायली म्हणते, अहो काय झालंय, शांताबाईच्या घरावर काही कारवाई होणार आहे का. अर्जुन म्हणतो, हो बायको, पण तू काही टेन्शन घेऊ नकोस, मी करतो व्यवस्थित काय करायचं ते. तेव्हा सायली म्हणते, आपण ना शांताबाईला फोन करून सांगूया, कारण तेव्हा त्यांना जर नंतर कळलं त्यांचा आपल्यावरचा विश्वास उठेल आणि त्या परत आपल्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही. आणि अर्जुन म्हणतो, हो तुझं हे बरोबर आहे. आता प्रियाने शांताबाईचा खून कसा घडवून आणला हे आपल्याला पुढील भागामध्ये बघायला भेटेलच, पण त्याचा आरोप ती अर्जुनवर लावणार आहे आणि अर्जुन जेलमध्ये जाणार आहे हे आता पुढील भागामध्ये दाखवलंच आहे. नंतर सायलीला हे थोडं विचित्र वाटत असतं की आपण जेव्हा शांताबाईला एवढ्या दिवस त्यांच्या घरावर अतिक्रमणाची नोटीस वगैरे आली नाही आणि जेव्हा आपण त्यांना लपवलं तेव्हाच हे कसं घडलं. नंतर सकाळी सगळेजण ज्यूस पीत, कॉफी चहा पीत असतात तेव्हा प्रतिमाताई येतात आणि त्या खायला घेऊन येतात. नंतर विमल ते ठेवून देते आणि यांच्या गप्पा सुरूच असतात. तेव्हा प्रतिमा म्हणते,
सायली आणि अर्जुन काय सुरू आहे तुमचं आता? सायली म्हणते काही नाही प्रतिमा आत्या, ते केस संदर्भातच आहे थोडं. लगेच इकडे अश्विन आणि प्रिया खाली येते आणि अश्विन म्हणत असतो, मम्मा अगं प्रियाला जॉब लागली आहे. एक प्रिया पण एवढी वरच्या गप्पा मारते ना नेहमी, आणि म्हणते हो ना, माझं फॅशन डिझायनिंग झालं होतं आणि मला काही करायचं हे कळतच नव्हतं. एवढं शिक्षण झालं आणि घरी बसून काही करमत नव्हतं. त्यामुळे ना मला असं वाटलं की आता मी फॅशन डिझायनिंग झालंय तर एक अधिरा नावाची कंपनी आहे. सायली आणि अर्जुन हसत असतात तिच्या या बोलण्यावर, आणि त्यामध्ये मला जॉब लागली आहे. तेव्हा अश्विन म्हणत असतो, अगं अधिराज म्हणली ना तू काल? लगेच प्रिया तिचं बोलणं बदलते आणि म्हणते नाही रे, हे बघ इथे अधिरा अधिरा फॅशन म्हणून कंपनी आहे ती. नंतर अश्विन म्हणतो, अरे नाही, मी अधिराजच वाचलं होतं. तेव्हा प्रिया आधीचं बोलणं बदलते आणि म्हणते, अरे आता बघ बरं, माझ्या आईचंच नाही का, नेहमी विसरायला होतं तसं तुला झालं असेल. आणि अश्विनला असं वाईट वाटत असतं सगळ्यांसमोर. प्रिया असं बोलतीये की मला विसरायला होतं, एवढा मोठा डॉक्टर असूनही माझ्यासोबत ती असं वागते. त्याला थोडं प्रियाचं वागणं खटकतं, पण तो म्हणतो जाऊ दे, आणि असेल काहीतरी माझ्याकडून चूक झाली असेल. पण त्याला आतून खूप गिल्ट वाटत असतं. तेव्हा प्रतिमा म्हणते, काय ही माझा कशाला विषय काढती आता, आणि तो ते नाव परत वाचतो. प्रिया आल्यानंतर हसायला येतं. बघा मी सगळ्यांसमोर कसं अश्विनला फसवलं आणि त्याच्याकडून जे मला हवं होतं ते वदवून घेतलं, आणि त्याला अधिराज नाही तर अधिरा हे नाव सांगितलं. तर मी किती त्याला आतमध्ये फसवते आणि अजून किती फसवू शकते याचा ती अंदाज घेत असते. बिचारा अश्विन नेहमी तिच्या बोलण्यावर फसतो आणि विश्वास ठेवतो. इकडे अर्जुन आणि सायलीला पण थोडं वाईट वाटतं त्याच्या भावाला ती अशी बोलल्यामुळे. प्रतिमा ताई पण तिच्याकडे बघत असतात आणि म्हणतात, का रे बाळा अश्विन, काही झालंय का? अश्विन म्हणतो नाही, आणि म्हणतो मी येतो आता जाऊन. पण त्याला मनातून खूप नाराज झालाय अश्विन सगळ्यांसमोर प्रिया असं बोलल्यामुळे. कल्पनाताई म्हणतात, माझा मुलगा एवढा चांगला आहे तरी ती प्रिया नेहमी त्याला काही ना काही हे करून त्याचं मूड खराब करत असते. तेव्हा अश्विन म्हणतो, नाही ग मम्मा, असं काही नाही झालं. आणि प्रिया म्हणते, मी येते आता. तो म्हणतो, हो ग प्रिया, हळू जा. सगळ्यांची मनं जपत असतो अश्विन. नंतर सायली आणि अर्जुन या शांताबाईला कॉल करून सांगतात की तुमच्या घरावर नोटीस लागलेली आहे. तेव्हा शांताबाई म्हणतात की मी घरी जाते अर्जुन साहेब आता. अर्जुन पण त्यांना परमिशन देतो, हो जा, पण काही चुकीचं आढळल्यास आम्हाला लगेच कॉल करून सांगा. इकडे अधिराजने प्रियाला बोलवून घेतलं आहे आणि ती प्रिया त्याच्यासोबत कशी वागते हे त्याने व्हिडिओ कॉलमध्ये रेकॉर्ड करून ठेवलं आहे. आणि इकडे शांताबाईचा खून करून तिला अर्जुनच्या गाडीच्या डिक्कीमध्ये टाकते. ही प्रिया कुणाकडून करून घेते ते आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला कळेलच. पण शांताबाईचा खून झाला आहे आणि याचा आरोप अर्जुनवर येणार आहे, आणि अर्जुन सायलीला गाफील ठेवून तिने हे सर्व केलं. यातच अर्जुन आणि सायलीला आता आश्चर्याचा धक्का बसणार आहे, आणि लगेच पोलीस पण अर्जुनला पकडायला येतात. तेव्हा अर्जुनला म्हणजे त्याला काही कळेनासच होतं की शांताबाईच्या घरावर नोटीस लागली आहे, आपण त्यांना घरी